हाय गाईज, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा मोबाईल मी विंडोच्या समोर ठेवला आहे म्हणून एवढं क्लिअर येतं आहे आणि पाठचं जे आहे ते अंधार दिसतं. असो, तर बदलापूर ब्लॉग्सच्या नंतर हा ब्लॉग परत एकदा तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन आली आहे. तर मी पाचच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मला बदलापूरमध्ये मी शॉपिंग केलेली आहे आणि काय घेतलं आहे, मला काय भेटलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. सवासनींचे जे साड्या आहेत तर त्याच्यामध्ये एक दोन साड्या तर तुम्ही बघितलातच, पण माझी जी साडी आहे ती तुम्ही बघितली नाही, तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि एक साडी जी आहे ते मी विकत घेतली आहे ती पण दाखवणार आहे. आणि ज्वेलरी घेतलं आहे, थोडंसं मंगळसूत्र आर्टिफिशियल आणि अजून काही. तर चला मग लेट्स बिगिन. तर आज साडी घातली आहे असंच थोडंसं असं वाटलं की हां चला विशेष काहीतरी आपण जरा वेगळं काहीतरी, तर साडी घातली. आणि थोडंसं रील्सवरती पण वर्कआउट केलेलं आहे, तर तुम्ही रील्समध्ये पण जाऊन बघू शकता. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर चला पहिला तर मी तुम्हाला दाखवते ही वाली साडी. ही बदलापूरचीच साडी आहे आणि ज्या टायमाला सवासनी होती त्या टायमाची साडी आहे ही. सो ही पूर्ण जी आहे ही नेटवाली साडी आहे आणि फर्स्ट टाईम नेटवाली मी साडी घेतली आहे. बिकॉज माझा नवरा आहे ना, तो मला नेटवाली साडी घालून देत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की पारदर्शी साड्या असतात, त्याच्यामुळे अंगप्रदर्शन करायचं नसतं, तर अशा पारदर्शी साड्या घालू नये. पण हे जे आहे याच्यावरती डिझाईन आहे त्या कारणाने मी घेतली आणि मला आवडली. आणि फर्स्ट टाईम ही फर्स्ट साडी आहे माझी, तर असं बोलायला काय हरकत नाही. ओके, तर चला मी साडी दाखवते तुम्हाला. ऑनियन कलरची साडी आहे ही. ॲज इट इज जसं तुम्हाला कलर दिसतंय तसाच ॲज इट इज सेम कलर आहे, काहीच डिफरंट नाही याच्यामध्ये. तर पिंक नाही बोलू शकत, पिच पण नाही बोलू शकत, त्या अदलीमधली साडी आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल तर मी तुम्हाला पदर दाखवते. बघताच क्षणी मला आवडली ही साडी. तर हा पदर आहे पूर्ण वर्क केलेला, भरलेला आहे पदर पूर्णपणे. आणि मग नंतर जे आहे हे नेट आहे आणि इथून जे आहे एवढं बॉर्डर जे आहे एवढं हे लेंथ गुडघ्यापर्यंत तुम्ही बोलू शकता. हे पूर्ण भरलेलं आहे गुडघ्यापर्यंत. ओके, सेम. आणि ह्याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. तर ह्याचा जो ब्लाऊज आहे तो असा आहे, तुम्हाला मी असं दाखवते. हे बघा, हा ह्याचा ब्लाऊज आहे. नेकवरती मिरर आहेत आणि पूर्ण साडीमध्ये पण मिरर आहे. आणि खाली जो आहे तो लेस त्याला अटॅच केलेला आहे, लावलेला आहे. तर आता ह्याला कसं शिवायचं बघू. अस्तींसाठी हे असे थोडेसे फ्लावर्स दिलेले आहेत दोन्ही साईडला. ओके, सो मला ही साडी खूप आवडली अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. आणि माझी बहिणीची एक साडी आहे अशी सेम, ती लाईट ग्रीन कलरची आहे. तर ही वेगळी आहे आणि ती वेगळी आहे, पण ती पण नेटचीच आहे. पण ही मला आवडली ॲक्च्युली त्याच्यापेक्षा ही आहे. ते हलकंसं ग्रीन आहे, हलका ग्रीन असतो ना पिस्तामध्ये, ते पण छान आहे कलर. पण हा कलर जो आहे हा माझ्याकडे नव्हता, सो दॅट्स वाय मी घेतलं. सो कसं दिसतंय, छान वाटतं, नाईस ना. सो व्हेरी हॅपी. तर ही होती फर्स्ट साडी. आणि सेकंड साडी जी मी विकत घेतली आहे ती पण थोडीशी वेगळी आहे ॲक्च्युली. सेकंड जी साडी आहे ती मी माझ्या एका फ्रेंडकडून घेतली आहे, डोंबिवलीमधूनच घेतली आहे. तर ती म्हणजे असे व्हॉट्सअपवरती सेंड करते, तिच्याकडे जे पण डिझाईन्स वगैरे अवेलेबल असतात ते ती सेंड करते. तर ते मी बघितलं आणि मला खूप आवडली ॲक्च्युली, काहीतरी वेगळं वाटलं. तर मी बोलली चला मागवून बघूया. आणि मागवल्यानंतर पण छान निघाला कपडा अँड अनएक्सपेक्टेड होतं. काय माहिती कसं असेल, मे बी हार्ड असेल कपडा किंवा टिश्यू टाईप असेल, पण खूप सॉफ्ट आणि छान आहे. सो ही साडी आहे. याच्यामध्ये वेगळं मला हे जे डिझाईन आहे ना, हे बघताय, हे डिझाईन मला थोडंसं वेगळं वाटलं बिकॉज काहीतरी वेगळं. ओके, आणि हे ह्याचं बॉर्डर आहे. तर हा मोठा असा भला मोठा हा बॉर्डर आहे ह्याचा. आणि मला असे साड्या खूप आवडतात ज्याचे मोठे बॉर्डर असतात. सो मी हे घेतलं आहे आणि मला खूप आवडलं. मी तुम्हाला साडी जी आहे पूर्ण ह्याचा डिझाईन जो आहे ते मी दाखवते. तर आपण पदरापासून सुरुवात करूया. तर हा आहे
साडीचा पदर, मजंटा कलर आहे आणि हे पूर्ण साडी आहे आणि हे वरचा जो बॉर्डर आहे तो छोटा आहे, एक्झॅक्टली असंच असतं आणि हे पूर्ण ऑल ओव्हर साडी अशीच आहे. आणि आता आपण याचं पदर बघूया. ओके, लाईट पर्पल साडी आहे ही आणि ह्याला मजंटा कलरचा बॉर्डर आहे. तर हे आहे ब्लाऊज. ओके, ब्लाऊज पीस, अशी ब्लाऊज पीसची डिझाईन आहे आणि मला याचं जे कॉन्ट्रास्ट कलर आहे ते मला खूप आवडलं आणि या कलरची साडी माझ्याकडे नव्हती. तर मी ॲक्च्युली थोडीशी कन्फ्यूज होती की या डिझाईनला घेऊन की ॲक्च्युली हे नेसावं की नाही. पण मी जे आहे मी माझ्या मम्माला कॉल केला आणि विचारलं की ही अशी डिझाईन आहे तर आपण अंगावरती नेसू शकतो का. सो शी वॉज लाईक हां, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, नेसू शकतो. सो मला खूप आवडली, खूप छान आहे आणि खूप अशी मऊ सूत आहे. पण एवढंच की हिला आपण गरमीमध्ये वेअर नाही करू शकत. इफ यू वॉन्ट टू वेअर दिस यू हॅव टू वेअर दिस इन विंटर्स ऑर रेनी सीझन, कारण ही सिल्कमध्ये आहे. ओके, आणि जशी तुम्ही नेसाल तशी बसणारी साडी आहे. तर मला खूप आवडली ॲक्च्युली आणि बघताच क्षणी मी घेतली. सो तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. ओके, सो लेट्स गो फॉर द थर्ड थिंग. सो थर्ड थिंग आहे ज्वेलरी. ही ज्वेलरी मी घेतली आहे, आर्टिफिशियल मंगळसूत्र आहे आणि मला हे घ्यायचं होतं खूप दिवसापासून, हे ट्रेंडमध्ये होतं आणि मी बोलली चला कधी जर नजरेत पडलं तर आपण घेऊया. तर त्या दिवशी मला ते दिसलं आणि आय वॉज लाईक की माझ्या बजेटमध्येच आहे तर आपण घेऊया. सो दिस इज द मंगळसूत्र. हे बघा. सो हे खूप छान आहे आणि मोठंच्या मोठं आहे. 36 इंच असं तुम्ही बोलू शकता. मंगळसूत्राचं जे लेंथ आपण बोलतो ते हे पूर्ण 36 इंचचं मंगळसूत्र आहे आणि याच्यामध्ये छोटे बीड्स पण होते. असे छोटे बीड्स असतात ना, माझ्याकडे छोटे बीड्सचा हार आहे, मी थांबा दाखवते तुम्हाला. ते असे जे आहेत असेवाले बीड्स पण त्यांच्याकडे अवेलेबल होते. पण मी विचार केला की ऑलरेडी आहे ना माझ्याकडे हे वाले असे छोटेवाले, तर मग काय, तर हे मी घेतलं. तर हे असे बीड्स याच्यामध्ये होते. हे मोठे आहेत, सेम आहेत, फक्त हे छोटे आहेत आणि हे मोठे. तर 3 लेयर आहेत ह्याला. 1 2 3 असे 3 लेयर्स आहेत आणि नेसल्यावरती खूप छान वाटतं आणि मला आवडतात ॲक्च्युली लॉंग मंगळसूत्र. मी शॉर्ट मंगळसूत्र म्हणजे माझ्याकडे आहेत, पण माझं वॅरिंगचं हे कसं आहे की एक जे मंगळसूत्र आहे शॉर्ट ते मी मोस्टली डेली वेअरसाठी गळ्यामध्ये घालून ठेवते आणि मग नंतर कुठे बाहेर आपण जातो किंवा साडी घातली किंवा काही वेअर केलं तर मग त्याच्यावरती एक लॉंग असं मंगळसूत्र घालायचे आणि मॅचिंग इयरिंग्स घालायचं आणि चालायचं. तर असं म्हणून मी लॉंग मंगळसूत्र घेते, जेणेकरून सोन्याचं तर आपल्याकडे असतंच, तर नसेल तरी छोटं नॉर्मली रोज डेली वेअरसाठी काही लोक घालतातच, तर ते घडी म्हणजे काढायची गरज नाही. हुक वगैरे कसं जास्त करून म्हणजे कसं मंगळसूत्र डेलिकेट असतात छोटेवाले, तर 10 वेळा तुम्ही काढलं, 10 वेळा जर तुम्ही त्याला वेअर केलात तर ते चान्सेस असतात डॅमेज व्हायचे. त्याच्यामुळे आपलं लॉंग मंगळसूत्र छोटा आहे ते ॲज युजल ठेवायचं आणि लॉंगवाला आपलं घातलं आणि निघालं फिरायला, कुठे गेलो, बाहेर गेलो, जसं पण जे पण ऑकेशन वगैरे असेल. त्याच्यामुळे मी मोस्टली लॉंग मंगळसूत्र प्रिफर करते. तर साडी कशी वाटते माझी, बरी आहे. अजून एक वस्तू आहे जे मी बदलापूरमधून घेतली आहे, ते तुम्हाला दाखवते. 2 मिनटं थांबा, मी घेऊन येते. तर 4th वस्तू आहे ही. जर माझा बदलापूरवाला व्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये हे शॉपिंग करताना तुम्ही बघितलंच असेल मला. तर असे डिश माझ्याकडे नव्हते या डिझाईनचे, बिकॉज माझं जे पूर्ण डेली मी यूज करते, माझे ताटं, माझे प्लेट्स, माझे ग्लासेस, इवन तांब्या जे असतात पाणी, ते सगळे असे सर्कल मोशनवाले आहेत. तर मला असे बशा पाहिजे होते, ते मला भेटले आणि हे चांगले आहेत, हेवी आहेत आणि खूप छान आहेत. आणि हे मला 52 रुपीजचं एक पडलं. छान म्हणजे हेवी आहे आणि मला असंच पाहिजे होतं. तर असे मी 6 बशा ज्या आहेत ते घेतले आहेत आणि
इनफ आहेत ते मला. तर अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला म्हणजे तुमच्याशी शेअर करायचं होतं, कारण बदलापूरवरून आल्यानंतर मी ब्लॉग बनवला नव्हता आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मला काही वस्तू ज्या आहेत ते तुमच्याशी शेअर करायच्या. तर ह्याच होत्या त्या वस्तू. तर गरमीबद्दल बोलूया थोडंसं. गरमी एवढी उष्णता पडते की विचारू नका, खूप उष्णता आहे. आणि त्याचा उपाय म्हणजे पुरेपूर पाणी प्या. जेवण जात नाही आहे तरी खायचा प्रयत्न करा आणि होईल तेवढं थंड पदार्थ खा. थंड म्हणजे असं नाही की फ्रीजमधलं पाणी पिया किंवा थंड, तसं थंड नाही. डाळ जर तुम्ही बनवत असाल तर मुगाची डाळ करा, जास्तीत जास्त मुगाचा उपयोग करा. कारण मूग जे आहेत ते शरीरासाठी खूप थंड असतात, पोटासाठी खूप थंड असतात. त्याच्यामुळे तुम्ही डाळीमध्ये मुगाचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. मुगाची जी येल्लो कलरची डाळ असते ती तुम्ही नॉर्मली डाळ बनवू शकता. जर तुम्ही काही लोक आहेत जे मूग नाही खात, तर त्यांची चव आवडत नाही किंवा काही लोक असं पण बोलतात की मूग थोडे महाग आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये मसूरची जी डाळ आहे थोडीशी, म्हणजे कसं हाफ म्हणजे 1 चमचा, जर तुम्ही 2 चमचा डाळ टाकत असाल, म्हणजे काही लोक माप मोजणीने करतात, तर 1 चमचा मसूरची डाळ, 1 चमचा मुगाची डाळ. अदरवाईज तुम्ही तुरीची डाळ खात असाल तर हाफ जे पण तुम्ही डाळ रोज लाईफमध्ये यूज करता डेली रुटीनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी मुगाची डाळ मिक्स करायची, हाफ करून क्वांटिटी. आणि पूर्ण जर बनवलात मुगाची डाळ तर वेल अँड गुड. आणि भाजीमध्ये दुधी वगैरे आहे, दुधी, दोडका, ह्या सगळ्या गोष्टी थोडेसे थंड असतात पोटाला. पालक आहे, हे पण थंड असतं पोटाला. तर अशा ज्या भाज्या आहेत, काकडी वगैरे आहेत, त्या तुम्ही डेली लाईफमध्ये, डेली रुटीनमध्ये तुमच्या खाण्यापिण्यामध्ये त्या तुम्ही शामिल करा त्या गोष्टींना. म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की गरमी होते तर तुम्ही थंड पाणी पिऊन, कोल्ड्रिंक्स पिऊन असं अजिबात हे करू नका, कारण ते आपल्या शरीराला नुकसानदायक असतात. आणि जर तुम्हाला थंडाव्याच पाहिजे, जसं काय घामोळ्या वगैरे आलेत, मला पण खूप घामोळ्या आल्या आहेत. हे बघा, हे बारीक बारीक तुम्हाला दिसतात की नाही मला माहिती नाही, पण खूप सारे घामोळ्या आलेले आहेत. तर तशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, गरम पाणी अवॉइड करा अंघोळीला. जेवढं होईल तेवढं थंड पाणी म्हणजे मी असं नाही बोलत आहे की पूर्णच थंड करा की फ्रीजमधलं किंवा मटक्यामध्ये, असं नाही. जेवढं तुमचं शरीर म्हणजे हे करू शकतं, थंड रिलॅक्स होऊ शकतं, तेवढं थंड पाण्याने आंघोळ करा. आणि स्वेट जे आहे आपलं, जे घाम जे आहे त्याला सुकू देऊ नका, त्याला पुसा. जर घाम येतो, तुमच्या तोंडाला घाम येतो, शरीराला कुठेही घाम येतो, त्याला टॉवेलने पुसा. कारण त्याच्यामुळे जे आहे आपल्याला खाज वगैरे येत नाही आणि ते घाम जे आहे आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये साचतं आणि ते साचल्यानंतरच आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर शक्य ते 2 ते 3 वेळा तुम्ही अंघोळ करा गरमीमध्ये. कारण कसं मुलं आहेत, बाहेर जॉबला वगैरे जाणारे आहेत, तर घरात आल्याबरोबर थोडंसं म्हणजे हातपाय धुवा किंवा अंघोळ करा. आणि अंघोळ करणं शक्य नाही तर ॲटलिस्ट हातपाय तरी थंड पाण्याने धुवा, म्हणजे तुम्हाला तेवढं रिलॅक्स वाटेल. आणि खाण्यामध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच. आणि जर तुम्हाला अजून असं वाटतं की खूप तीव्र उष्णता आहे, तर सब्जा आहे. सब्जा जे असतं हे सगळ्यांना माहिती आहे. सब्जा तुम्ही घेऊन या आणि 4च दाणे थोडंसं दुपारच्या टायमाला, जेव्हा झळ मारते, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की खूप झळ मारते, तर त्या उष्णतेला हे करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी 4 दाणे तुम्ही अर्धा ग्लास पाणीमध्ये भिजून ठेवा आणि 5 मिनटं थांबा. जेव्हा ते फुगतील तेव्हा पाण्यासकट तुम्ही ते पिया. शरीर जे आहे आतून तुमचं थंड राहील. आणि ॲक्च्युली कसं आहे, पहिलेच्या काळामध्ये म्हणजे पहिलेचे लोक बोलायचे की गरमीमध्ये जे आहे ते जॉन्डिस व्हायचं शक्यता खूप जास्त व्हायचं. पिलिया ज्याला बोलतात, कावीळ बोलतात, जॉन्डिस बोलतात, हे सगळ्या गोष्टी प्रमाणात. आणि काही लोकांना व्हाईट कलरचं कावीळ, सफेद कावीळ व्हायचं, जे माहिती नाही पडायचं. पोटात व्हायचं कावीळ, म्हणजे असे वेगळे प्रकार आहेत. म्हणजे हे होण्याचे चान्सेस असतात. किंवा लिव्हर जे आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, मी ॲडमिट होती तर मला लिव्हरला सुजन आली. हे जे सगळे सिम्टम्स आहेत ते गरमीचे आहेत. अति उष्णता जेव्हा एखाद्या माणसाच्या अंगामध्ये म्हणजे हे होतं, तर कुठल्या ना कुठल्या बॉडी ऑर्गनला ते इफेक्ट करतं. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी डेली लाईफच्या रुटीनमध्ये शामिल करून घ्यायच्या, तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत. आणि असे बरेच व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, होम रेमेडीज, ज्या तुम्ही घरच्या घरी खाऊन स्वतःला बोलताना रिलॅक्स आणि थंड फील करू शकता. 2 दिवसातून एकदा तुम्ही लिंबू सरबत पिया रोज नका पिऊ. नाहीतर मग कसं होणार की तुम्ही पावसाळा लागला की मग तुम्हाला जॉईंट्स आणि हे सगळं दुखायची शक्यता वाढते. त्याच्यामुळे 2-3 दिवसातून एकदा लिंबू सरबत घ्या. हप्त्यातून एकदा नारळ पाणी पिया. हे खूप बोलतात ना, एक जालिम नुस्खा आहे गरमीतून वाचण्याचा आणि स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा. आणि जर काहीच नाही होत असेल, काहीच अवेलेबल नसेल किंवा तुमच्या हातात काहीच नसेल, तर तेव्हा तुम्ही काय करा, मिंट लीव्स, पुदिना, हे खूप इझिली कुठेही भेटतात.
हे तुम्ही पाण्यामध्ये, एक बॉटल असेल, तांब्या असेल, ग्लास असेल, त्याच्यामध्ये 4 मिंट लीव्स टाकून ठेवा आणि अर्धा तास, 1 तास, 2 तास जेवढं पण त्याच्यात राहील त्याच्यामध्ये त्याला राहू द्या आणि मग ते पाणी तुम्ही कन्झ्युम करा, पिया. पोटाला खूप थंड राहणार, डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे तुमचं ते खूप छान राहणार आणि खूप चांगलं राहील. तर ह्या सगळ्या छोट्या रेमेडीज आहेत जे हेल्पफुल आहेत, जे मला कळलं, जे मला समजलं, जे म्हणजे मला आठवलं, मी बोलत जाते तुम्हाला. डोळ्यांसाठी जर तुम्ही बोलाल तर उष्णता डोळ्यांना पण लागते, तर तुम्ही दुपारचं एक जर पॉसिबल असेल तर एक छोटंसं एक अर्धा तासाचं नॅप घ्या. नाही होत असेल तुम्हाला तर तुम्ही घरी जाल, ऑफिसमध्ये आहात, वर्कर आहात, जे पण असेल, वर्किंग आहात, वुमेन आहात, मेन आहात, तर घरी गेल्यावर हातपाय धुतल्यानंतर काकडीचे 2 स्लाईस आपल्या डोळ्यावरती ठेवा. शांतपणे 10 ते 15-20 मिनटं पडून राहा, काहीच करू नका. कारण आजच्या डेली लाईफमध्ये जे आपण जगतोय त्याच्यामध्ये मोबाईलशिवाय काहीच नाही, टी व्हीशिवाय काहीच नाही आणि बोलतात ना डिजिटल लाईफ आहे. त्याच्यामुळे डोळं जपणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं ना, जे मी बघितलं आहे ना त्यांना सफर करताना आणि बोलतात ना, तेव्हा मला डोळ्यांची किंमत माहिती पडली. आपण एक 5 मिनटं जर आपण डोळे बंद करून राहिलो ना तर आपण वेडे होतो. आणि असा विचार करा की म्हातारपणी जर समजा आपल्या डोळ्याला काही झालं किंवा आपली दृष्टी कमी झाली तर तेव्हा आपण काय करणार. त्याच्यामुळे आत्तापासूनच स्वतःची फक्त डोळेच नाही, प्रत्येक ऑर्गनची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. रेमेडीज तर तुम्ही कराच, मी जे तुम्हाला सांगितलं आहे खाणं पिणं हे सगळं तर तुम्ही कराच, पण त्याच्याबरोबर एक आज नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगते, जे मी शिकली आहे ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं. आपण घरामध्ये असतो तर आपण काही गोष्टी असतात जे बोलून जातो, काही नेगेटिव्ह गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल, कुठे काही घडलं, कुठे काही दुर्घटना घडली किंवा काही घडलं तर आपण पटकन बोलून जातो. एकदा बोललो, 2दा बोललो, 3दा बोललो, इनफ. घडी कुठलीच गोष्ट 10 वेळा रिपीट करायची नाही घरामध्ये. कारण जे आपण बोलतो, आपण जे तोंडातून शब्द काढतो ते आपले वाईब्स असतात आणि आपण सराउंडिंगमध्ये राहतो तर जे वाईब्स आपण आपल्या घराला देतो, आपल्या वास्तूला देतो, तेच वाईब आपल्या घरामध्ये घुमत असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक्झॅक्टली काय बोलतो. आपण लहान मुलांना पण रागेने बोलून जातो, काही लोक शिव्यागाळ्या पण देतात मुलांना, हे चुकीचं आहे. ह्याच्यावरती मी नंतर एक बोलता ना भलं मोठं व्हिडिओ मी बनवते, पण आता शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. तर एक म्हणजे बोलायचं हे असं की तोंडातून जे तुम्ही काढाल ते चांगलं काढा, म्हणजे तुमच्या वातावरणामध्ये जे फिरेल ते चांगलं फिरेल. सेकंड थिंग, एक स्टोरी मी तुम्हाला सांगते. एक माणूस असतो ज्याचं बोलणं आहे ना देवाबरोबर होत असतं. तर त्याला एक माणूस भेटतो, दुसरा माणूस भेटतो. तर तो त्याला भेटतो आणि त्याला मग सांगतो की मी असं ऐकलं आहे की तुमचं बोलणं देवाबरोबर होतं, तुम्ही देवाशी बोलता आणि देव तुमचं ऐकतात, तुम्ही देवाचं ऐकता. तर तो मनुष्य बोलतो, हो हे खरं आहे. तर मला काहीतरी देवाला सांगायचं आहे, तुम्ही ते पोचवाल का देवापर्यंत. तर तो मनुष्य बोलतो, ठीक आहे, काय तुमचं बोलणं आहे, मागणं आहे ते सांगा, मी देवापर्यंत पोचवतो. तर मग तो माणूस बोलतो की आत्तापर्यंत देवानी मला जे काही दिलं आहे त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे आणि खूप दिलं आहे, भरभरून दिलं आहे. आता एवढं दिलं आहे की ठेवायला जागा नाही आहे. तर आता देवाला सांगा की बस झालं, जे दिलं आहे त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे आणि आता बस झालं, आता देऊ नकोस, हे मला पिढीनपिढी पुरेल, असं तो मनुष्य बोलतो. तर मग हा मनुष्य बोलतो की ठीक आहे चालेल, मी देवाला सांगेल. मग तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर जो मनुष्य देवाबरोबर बोलतो ना त्या मनुष्याला तिसरा व्यक्ती भेटतो. तर तो भिकारी असतो, भीक मागणारा, म्हणजे पैसे मागतो, रस्त्यावरती असा बसलेला असतो. तर तो बोलतो की मी असं ऐकलं आहे की तुम्ही देवाशी बोलता. तर तो बोलतो, हो मी बोलतो देवाशी, मला काहीतरी बोलायचं आहे, तुम्ही पोचवाल का देवापर्यंत. तर तो मनुष्य बोलतो, हो ठीक आहे, काय सांगायचं सांग, मी सांगतो देवापर्यंत. तर तो बोलतो की माझ्याकडे काहीच नाही आहे, अंगावरती घालायला कपडे पण नाही आहेत, खायला अन्न नाही आहे, माझी जी फॅमिली आहे ती उपाशी झोपतो, कधी खाल्लं तर खाल्लं, नाही तर पाणी पिऊन आम्ही लोक झोपतो. तर त्याला काहीतरी सांग देवाला की माझ्यावरती त्याला दया येत नाही का, थोडं तरी दया करावं म्हणा, 2 जोडी तरी कपडे, निदान खायला पोट भरून खायला अन्न तरी सॉरी खायला अन्न जे आहे ते तरी दे बोला, निदान घर नसलं
तरी निदान ह्या गोष्टी तरी दे म्हणावं. तर तो देवभक्त जे आहे तो बोलतो ठीक आहे चालेल, मी सांगतो, ही गोष्ट मी देवापर्यंत पोहोचवतो. मग तो व्यक्ती देवाशी बोलतो, त्याचं देवाबरोबर बोलणं होतं आणि तो रिटर्न पहिल्या व्यक्तीकडे येतो ज्याच्याकडे सगळं असतं, जो रिच पर्सन. त्याला बोलतो हां बाबा, तू जे बोललेलंस ते मी बोललं आहे देवाला, तर देवानी मला काहीतरी रिटर्न म्हणजे सांगितलं आहे तुला सांगायला. तो बोलतो ठीक आहे चालेल, सांगा काय सांगितलं देवाने. तर म्हणजे जेव्हा मी देवाला सांगितलं की असं असं एक व्यक्ती मला भेटलेला आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे खूप सारं आहे, आता देवाला सांग की स्टॉप करा द्यायचं, माझ्याकडे खूप आहे आणि आता नको आहे मला काही, माझ्याकडे सगळं काही आहे. तर देवानी सांगितलं ठीक आहे चालेल, मी स्टॉप करतो द्यायचं, पण त्याला सांग की तो जो मला थँक्यू बोलतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तो थँकफुल असतो, आभारी असतो, ते जे आहे ते करणं, आभार व्यक्त करणं बंद कर, मग आपोआप मी देणं बंद करेन. तर तो जो व्यक्ती असतो, जो रिच पर्सन ज्याच्याकडे सगळं असतं, तो बोलतो हे नाही होऊ शकत, कारण माझ्याकडे जे आहे ते आज त्या परमेश्वराची देण आहे, तर त्याला थँक्यू बोलणं मी कसं थांबवू, तर हे माझ्याने नाही होऊ शकत, सॉरी, हे मी मरेपर्यंत करत राहीन. तर तो माणूस आश्चर्यचकित होतो, बोलतो ठीक आहे जशी तुझी मर्जी. मग पुढे जातो. मग पुढे गेल्यावरती त्याला तो जो माणूस असतो दुसरा व्यक्ती तो भेटतो. मग तो बोलतो हां बाबा, मी तुझे बोललेलास ते मी देवापर्यंत मी पोचवलं आहे, तर देवानी तुझ्यासाठी एक मेसेज दिला आहे, ते मी सांगतो. ठीक आहे चालेल, काय मेसेज दिला आहे. मग तो व्यक्ती बोलतो की मी देवाला सांगितलं की असं असा व्यक्ती भेटलेला, त्याच्याकडे काहीच नाही आहे, खायला पण काही नाही आहे, कपडे पण नाही आहे, काहीच नाही आहे. तर देवानी सांगितलं त्याला सांग आभार मानायला, त्याला सांग आभार मानायला, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे ऑटोमॅटिकली येतील. तो जो व्यक्ती असतो ज्याच्याकडे काहीच नसतो तो चिडतो, तो बोलतो मी कसला आभार मानू, काय आभार मानू, माझ्याकडे काहीच नाही आहे, नेसायला कपडे नाही आहेत, काहीच नाही आहे, जेवायला जेवण नाही आहे, माझं जे बायको आहे पोरं आहे ते उपाशी झोपतात, माझी अशी गत आहे, मी रस्त्यावरती असतो, कसला आभार मानू. मग नंतर तो व्यक्ती समोरून एक विकलांग व्यक्ती जात असतो, त्याच्याकडे इशारा करतो आणि त्याला दाखवतो, बोलतो हे बघ, ह्याला एक पाय नाही आहे तरी तो जगतोय, तुला तर देवानी परिपूर्ण बनवलं आहे रे, तू मेहनत करू शकतोस, मग या गोष्टीचं थँक्यू मान की तुला देवानी सगळं दिलं आहे, 2 हात 2 पाय, एक नॉर्मल माणसाला जे दिलं पाहिजे ते सगळं दिलं तुला, मग त्या गोष्टीचा आभार मान. सांगायचं अर्थ असं, मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की आपण कधीच ह्या गोष्टीवरती लक्ष देत नाही की आपल्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, आपण सतत ह्या गोष्टीची कंप्लेंट करत असतो की आपल्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. नाही, एकदा लक्ष देऊन बघा, तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी देवाकडे आभार माना की देवा तू मला जे दिलंयस मी त्याच्यामध्ये खूप खुश आहे. जे ऑर्गन्स आहेत ना आतमध्ये त्यांना थँक्यू बोला की थँक्यू सो मच, आजपर्यंत तू माझी साथ दिलीस, पुढे पण असंच साथ दे, अजून जेवढी वर्ष तुम्हाला जगायची इच्छा आहे तेवढी वर्ष. थँक्यू बोला, आपल्या हार्टला थँक्यू बोला, आपले किडन्या आहेत त्यांना थँक्यू बोला, आपल्या लिव्हरला थँक्यू, जे पण ऑर्गन आहेत आपल्या, जे चालते ऑर्गन, आपले डोळे आहेत, आपले हात आहेत, कुठलीही गोष्ट जर आपल्याकडे नसेल ना तर जगणं एवढं मुश्किल होऊन जाईल. देवानी तर आपल्याला सगळं दिलं, त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याचा आभार माना, देव बघा कसं देत जातो, असं आहे. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यात आभार माना आणि इच्छा ठेवा की मला ही गोष्ट हवी, लालच करू नका, ईर्ष्या करू नका. तर आजपासून तुम्ही सकाळी उठलात तर देवाला जाऊन थँक्यू बोला, थँक्यू सो मच देवा, तुझ्यामुळे मला ही सकाळ बघायला भेटली. काही लोक तर झोपेमध्येच, किती ॲक्सिडेंट्स वगैरे होतात, माणसं झोपलेले असतात, बिल्डिंग पडते, भूकंप होतो, हे होतं ते होतं, त्याच्यामुळे देवाला थँक्यू बोला, थँक्यू सो मच देवा, तुझ्यामुळे आज ही सकाळ मला बघायला भेटली, थँक्यू सो मच. जेवल्यानंतर देवाला थँक्यू बोला, थँक्यू सो मच देवा, माझ्या नशिबामध्ये तू हे जेवण, म्हणजे मला जे दिलं असते, हे अन्न खाऊन माझं पोट भरलं, मी तृप्त झालं. हे करून बघा, त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं पॉवर आहे ना, तुम्ही फील करा आणि ही गोष्ट करूया. माझं हे पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जेव्हा मी ॲडमिट होती
माझ्या किडनी नाही, लिव्हरला सूजन आलेलं. मला कळत नव्हतं की एक्झॅक्टली मला काय झालं काहीच नव्हतं. मला दुखत होतं आणि त्या दुखण्याने मी अस्वस्थ झालेली की काय झालं आहे मला, काय झालं आहे, किडनी सुजली आहे, किडनीला सूजन आले म्हणजे एक्झॅक्टली झालं आहे काय, कारण दुखतच होतं, त्रास होत होता, ताप यायला लागले. पण नंतर माहिती पडलं लिव्हरला सूजन. मग मला एक व्यक्तीने असं सांगितलं की जे लिव्हर आहे तुझं आजपर्यंत काम करतं आहे त्याला कधी थँक्यू बोललास का, बोलून बघ, चमत्कार होईल. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी रोज उठते, देवाला नमस्कार करते, पहिला तोंड मी देवाचं बघते, मग नंतर माझे पोरं आहेत, माझे मिस्टर आहेत, माझा संसार. सगळ्यात अगोदर मी उठली, माझे डोळे बंद असतात, माझं घर आहे, मला माहिती आहे डायरेक्शन कसं जायचं काय, तुम्ही धडपडू नका. पहिला जाऊन देवाला नमस्कार करते, थँक्यू बोलते, जे मागायचं ते मागते आणि मग दिवसाची सुरुवात करते. झोपतानाही देवाला थँक्यू बोलते. तर चला, बोलत बसली तर ब्लॉग खूप मोठा होईल आणि ऑलरेडी झालेलाच आहे. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लाईफमध्ये तुम्ही इन्क्लूड करून बघा आणि फॉलो करून बघा. खरंच खूप 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 चमत्कारिक गोष्ट घडते. ठीक आहे, तर चला, हा होता माझा आजचा ब्लॉग आणि काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी खूप मेहनत करते गाईज, तुमचं एक सबस्क्रिप्शन पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी ते फ्री आहे, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक सबस्क्रिप्शन पण खूप महत्त्वाचं आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा आणि शेअर पण करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो, मी साडीमध्ये कशी दिसते कमेंट करायला विसरू नका. ओके, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.